नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज मंगळवार 30 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशीच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस आहे। कुठेही आज रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट नाही आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यामध्ये ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर या भागाचा समावेश आहे। येथे काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसू शकतात। जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये फार आज कमी आहे। त्यासोबतच कोकण किनारपट्टीला आपण पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीत रायगड, रत्नागिरी या भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकतो। रायगडमध्ये सुद्धा मध्यम ते अतिमध्यम असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटू शकतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरीसह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात काही भागांमध्ये आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडेल। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, सांगोले, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आज पाऊस पडताना दिसू शकतो। तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्याबरोबरच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडताना दिसत आहे। त्यामध्ये प्रतापगड, वाई, महाबळेश्वर या भागात जोरदार पाऊस पडताना दिसेल। तर कराड, वडूज, पाटण या भागामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला आज पडताना दिसू शकतात। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे। त्यासोबतच लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर तेथे कर्जत, जामखेड, राळेगण या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच पाथर्डी, घोडेगाव, संगमनेर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपात पडू शकतो। त्यामध्ये कैज, परळी, गेवराई, माजलगाव या भागांचा आज समावेश आहे। येथे मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटू शकतो। आपण जर का सोबतच पाहायला गेलो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा या भागात आज राहणार आहे। त्यासोबतच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा, उदगीर, शिरूर, अंतपाल या भागामध्ये आज आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पाहायला भेटू शकतो। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वैराग, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये पावसाचा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याबरोबरच आपण पाहायला गेलं तर आपण जर वरच्या साईडला बघायला गेलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे। येथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे। मध्यम स्वरूपाचा आज पाऊस आपल्याला भेटेल पाहायला। त्यासोबतच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। वाशिम जिल्ह्याला सुद्धा पावसाचा थोडाफार फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटेल। विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथील भंडारा, गोंदियामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटेल। तर नागपूरमध्ये हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसत आहेत। अमरावतीमध्ये सुद्धा आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो। तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता काही भागामध्ये फार कमी आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि भुसावळ या भागामध्ये आपल्याला पावसाच्या सरी आज जोरदार पडताना दिसत आहेत। त्यामध्ये पाचोरा, अजंठा, बुलढाणा, मलकापूर, जामनेर, भुसावळ, एरंडोल, रावेर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यासोबतच अमळनेर, पारोळा, धुळे या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना आज दिसणार आहे। काही ठिकाणी
पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी आपल्याला आज पाहायला भेटणार आहेत. त्यासोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. नाशिकमधील काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे. नाशिकच्या काही बघायला गेले तर आपण नाशिकमधील मालेगाव, निफाड, येवला या भागामध्ये सिन्नर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो. हवामान विभागाने सुद्धा आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. त्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलमध्ये अशी रोजचे अपडेट देत असतो. धन्यवाद मित्रांनो. मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसू शकतात. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले. येथील कन्नड, सिल्लोड या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसू शकतात. आज महाराष्ट्रातील कोणत्याही भागात रेड अलर्ट किंवा येल्लो अलर्ट नाही आहे. त्यामुळे पावसाची पडताना मध्यम स्वरूपाचा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच रोजचे अपडेट देत असतो. धन्यवाद मित्रांनो.